श्रीराम. प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल? निसर्गतःच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रामध्ये असतं. फार काळ प्रेमाशिवाय मनुष्य प्राणी जिवंत राहू शकणार नाही. प्रेमाने सगळं जग वश करून घेता येतं. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाहीत, कष्ट नाहीत. पण प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणं तितकंसं सोपं आहे असं दिसत नाही. याचं कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेम जडतं. विरुद्ध असतील तर त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो? तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही ना, म्हणून. पण थोडा विचार केला तर असं दिसतं की आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसं होतं. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आणि तीच दुसऱ्याला आवडली, तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्याचा द्वेष करायला मला तेवढं कारण पुरेसं होतं. मग त्याच न्यायाने त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते, हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसं नाही का? व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे. त्याचा अर्थच असा की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणं जरुरीचं आहे. आणि प्रेम जडण्याकरता सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणं जरुरीचं आहे. प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरुवात आपल्या घरापासून करावी. घरातली माणसं, नंतर शेजारी आणि त्यानंतर आजूबाजूला आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी. म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सगळं वातावरण प्रेममय होऊन जाईल. सगळ्यांशी निष्कपट प्रेमाने वागावं. आपल्या बोलण्यामध्ये नाही, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं. आपलं बोलणं अगदी गोड असावं, आपल्या अंगी सहजता असावी. घरामध्ये अमुक एक गोष्ट कराच किंवा नकाच करू असं हट्टाने न म्हणता आपण राहावं आणि जसं घडेल तसं घडू द्यावं. देह प्रारब्धावर टाकणं मला फार आवडतं. प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार काही द्यावं लागत नाही. जसं आई आणि मुलाचं प्रेम असतं ना, तसं भगवंताचं प्रेम लागावं. ज्याला भगवंताचं प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल. भगवंताचं प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी आणि त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. श्रीराम.